वर्षभर सोनं खरेदी करू नका, सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू, मात्र भारतात लग्न करा, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन. वर्क फ्रॉम होम करा, शाळांमध्ये ऑनलाईन क्लासेसचा अवलंब करा, इंधन बचतीवरती भर द्या, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सल्ला. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा, मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. संपूर्ण जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे आवाहन. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत स्थिती गंभीर. राहुल गांधी यांची ही टीका. राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल. मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजलेला नाही, म्हणजे त्यांची समज कमी आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर. शासकीय दौऱ्यांमध्ये शक्य तिथे काटकसर करा, चार्टर्ड विमानांचा वापर टाळा, वाहन ताफे कमी करून इंधन बचत करा, सामान्यांप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी तत्वांचं पालन करा. नाना पटोले यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% आता पाणी कपात होणार. जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेला. त्यामुळे हा निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणामधून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. टीसीएस प्रकरणातील राष्ट्रीय महिला आयोगाचा 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचं अहवालात समजलं. नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेलांच्या घराबाहेर 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पालिकेची अतिक्रमणाची नोटीस. मतीन पटेल न्यायालयामध्ये जाणार. नोटीस बेकायदेशीर असल्याचाही दावा. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अधिकृत घरावर 100% बुलडोजर चालणार. छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर असलेले राजेंद्र जंजाळ यांचा हा इशारा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात देण्यात आला होता आश्रय. अत्याचारी भोंदू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. कोर्टाकडून ईडीचा अर्ज मंजूर. खरातच्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या ताब्यात. विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांवर संशय. चौकशी होणार अशी सूत्रांची माहिती. सोलापूरच्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात शेतकरी हवालदिल. बाजारात 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव. लवकरात लवकर तोडगा काढावा, अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे, सरकार विचार करेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया समोर.